असं म्हणतात की काही ठिकाणी आपण कितीही ठरवलं तरी जाता येत नाही, तिथून बोलवणं यावंच लागतं. आजचा ब्लॉग माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि भावनिक अनुभवापैकी एक आहे. आम्ही आहोत गिरनार पर्वत येथे. हा फक्त एक ट्रेक नाही, तर दत्तात्रय मंदिरचा पवित्र स्थान आहे. श्री दत्तगुरूंचं घर आहे. इथे येण्यासाठी फक्त शरीर स्ट्रॉंग असणं पुरेसे नाही, तर मनसुद्धा तितकंच मजबूत असलं पाहिजे. कारण हा प्रवास पायऱ्यांचा नाही, हा प्रवास आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि आतल्या शक्तीचा. ट्रेकच्या सुरुवातीला माझ्यासोबत माझे हस्बंड आणि माझा भाऊ होता. पहाटे 4:30ला आम्ही ट्रेकला सुरुवात केली. शांत वातावरण, थंड हवा आणि मनात एक वेगळीच ओढ. ज्या धर्मशाळेत आम्ही थांबलो होतो तिथून फक्त 5 मिनिटावर होती गिरनार पर्वतचं प्रवेशद्वार. एंट्रीला एक सुंदर हनुमान मंदिर आहे. तिथे नमस्कार करून शक्ती मागून आम्ही आमचा प्रवास सुरू केला. सुरुवातीच्या 5000 पायऱ्या खरंच खूप कठीण होत्या. प्रत्येक पायरी शरीराची परीक्षा घेत होती. श्वास जड होत होतं, पाय थकत होते, पण एकच नाव ओठांवर होतं, श्री गुरुदेव दत्त. या वाटेत खूप छोटी छोटी मंदिरे लागतात. प्रत्येक ठिकाणी थांबून नमस्कार करत एक वेगळी शक्ती मिळत होती. आणि कळालंच नाही की कधी त्या 5000 पायऱ्या पूर्ण झाल्या. आणि मग सकाळी साधारण 8 वाजता एक सुंदर क्षण माझ्यासाठी थांबलं होतं. रोपवेने आलेली माझी आई, सासू सासरे आणि संपूर्ण फॅमिली मला जॉईन झाली. त्यांना बघितल्यावर सगळा थकवा एकदमसा नाहीसा झाला. माझा लहानसा मुलगा, अजूनही टॉडलर, पण त्याचा उत्साह बघून मला खूप आनंद झाला. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. थोडासा नाश्ता करून आता पुढचा प्रवास. आम्ही सगळे एकत्र सुरू केलं. हसत बोलत एकमेकांना सपोर्ट देत पुढचे 5000 पायऱ्या तर इतक्या इझिली कंप्लीट झाल्या, जणू गुरूंनीच हात धरून प्रत्येक टप्प्यावर वर नेत होत्या. गुरु शिखर पोचल्यावर, दत्तगुरूंचं दर्शन झाल्यावर मनात एक वेगळी शांतता आणि समाधान पसरलं असं वाटलं. प्रत्येक जण इथे येतो, पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. माझ्यासाठी गिरनार हा फक्त पर्वत नाही, तो माझ्यासाठी एक आध्यात्मिक अनुभव आहे. एक अशी एनर्जी जी शब्दात सांगताच येत नाही. आणि खरं सांगायचं तर गिरनारला येणं हे आपल्यावर नसतं, ते ठरतं आपल्या नशिबाने आणि गुरूंच्या बोलावण्याने. हा प्रवास झाला, पण मनात एक शांतता आणि समाधान राहिलं. कारण मी फक्त 10,000 पायऱ्या चढले नाही, तर मी एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव जगले.